आपल्या लाडक्या व लाडकीचं शुभ कार्य ठरलंय, मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला। सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला। भव्य हॉल, प्रशस्त जेवण हॉल, पार्किंगची सोय, आकर्षक स्टेज, राहण्याची उत्तम सोय, फुला झाडांनी बहरलेला परिसर, सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल। सदानंद मल्टीपर्पज हॉल। संपर्क 7709 21 49 95। आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला। चक्क चोरट्यांकडून बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न। सांगोला शहर व परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ। सांगोला शहरातील मिरज रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असून या घटनेमुळे शहरातील एटीएम मशीनच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्याचप्रमाणे कुलूप कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळवून नेली असल्याची घटना 15 जुलै रोजी रात्री सांगोला महाविद्यालयाजवळ घडली आहे। चोरीची फिर्याद अरबाज शेख यांनी सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 जुलै रोजी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण जेवण करून रात्री 10:30 वाजताच्या सुमारास झोपी गेले। फिर्यादी अरबाज शेख हे सूतगिरणी सांगोला येथे दुपारी 4 वाजता कामास गेले होते। रात्री 12:30च्या दरम्यान फिर्यादी हे घरी आले होते। त्यानंतर पहाटे 2:45 फिर्यादी यांचे वडील काशिम शेख यांनी फिर्यादी यांना फोन करून सांगितलं की दरवाजास बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे, तू खाली ये सांगितल्यानं फिर्यादी अरबाज यांनी खाली येऊन पाहिल्यावर आई वडील झोपलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली होती। ती कडी काढल्यानंतर ते बाहेर आले। त्यानंतर शेजारी असलेल्या खोलीकडे पाहिले असता त्या खोलीस लावलेले कुलूप हे कडीतून कट केलं होतं। त्या खोलीचा दरवाजा उघडून आत जाऊन पाहिलं असता घरातील पत्र्याच्या पेटीचे लहान कुलूप तोडलेले व पेटीतील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं। पेटीमध्ये ठेवलेले आईचे 21,500 रुपये किमतीचे सोन्याचे पाऊण तोळा वजनाची बोरमाळ व रोख रक्कम 6,500 रुपये हे चोरून नेली होती। त्याचप्रमाणे मिरज रोड येथे असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नही झाला आहे, परंतु एटीएम मधून काहीही रक्कम चोरीस गेली नाही। तसेच फिनिक्स डायग्नोस्टिक सेंटर कडलास नाका सांगोला येथील सेंटरचे कुलूप तोडले आहे, परंतु त्यांचेही काही सामान चोरीस गेले नसल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।